ज्ञानी तू आत्मैव, माझा तो आत्मा आहे, मी देह आणि तो आत्मा. तर ते ज्ञान ज्ञानी आहे. म्हणजे कोण ज्ञानी आहे? ज्याला ज्ञान झालं तो ज्ञानी आहे. मग ज्ञान हे कशाच आहे? काय प्राप्त झालं म्हणजे ज्ञान प्राप्त झालं. एकनाथ महाराज काय म्हणाले की काय करा, सगळे आपले व्याही जावाई मित्र सगळे बोलवा, मोठा समारंभ करा आणि सगळ्यांच्या समोर काय करा, गाढवाला साष्टांग नमस्कार. तुम्ही करेल का? तोच करेल ज्याला सगळ्यामध्ये समत्व दिसतो, समत्वदर्शन आहात. तेव्हा आजच्या ओळीमध्ये हेच सांगायचं आहे की एवं प्रकृती रूप अविद्या प्रतिबिंबित. प्रकृती जी आहे ती काय आहे? कारण छांदोग्य उपनिषदामध्ये अरुण नावाचे जे ऋषी आहेत त्यांचा मुलगा उद्दालक आणि उद्दालकाचा मुलगा श्वेतकेतू. त्या श्वेतकेतूला त्याचे आजोबा सांगतायत की सौम्य, हे सौम्या सत एव अग्र इदम आसित. या सृष्टीच्या पूर्वी पहिले काय होतं? सत एवढंच, आणि त्याच्यातून सृष्टीची निर्मिती झाली. ते जे सत आहे त्या सतची छाया, त्या सतचं प्रतिबिंब म्हणजे प्रकृती. कारण शिव आणि शक्ती, वस्तू आणि शक्ती अभिन्न आहे, त्या वेगळ्या वेगळ्या राहू शकतात. भगवंत आणि भगवती ही वेगळी वेगळी राहू शकते. एखाद्या मजुराला म्हटलं की बुवा ही तुझी मजुरी आजची 200 रुपये आणि ही 200 रुपये तू केलेल्या कामाची मजुरी, शक्तीची मजुरी, त्याची वेगळी देता येतात. त्याच्याशी त्याची शक्ती ही जोडल्या गेलेली आहे. पण शक्ती आहे म्हणूनच तर ती जी प्रकृती आहे ती सत्वांशाने माया आहे आणि तम प्राचुर्य आहे, मल आधिक्य आहे. सत्वामध्ये रज आणि तम हा गुण त्रिवीर गुणमय व्हावे एवी सर्वविधम जगत. त्या मला अंशामुक्ती झालेली आहे अविद्या. एक आहे माया आणि एक आहे छाया. आगव म्हटलं तो झाला ईश्वर आणि तिकडनं अहो आला तो झाला जीव. पोरांसाठी आपल्याला हे सगळं करावंच लागतं. त्याच्याला म्हणे तो फ्लॅट करून टाका, याच्याला म्हणे ही जमीन करून टाका, तिच्याला म्हणे ते बँक बॅलन्स करून टाका. तिने कमावलं आहे का ते? कोणाचा आहे? पण अधिकार पोरासाठी मी काय माझ्यासाठी मागत आहे का? पोरांसाठी करायचं का होते तू म्हणशील. त्या प्रकृतीचा तो आधी. भगवंत म्हणतात की बहुनी मी व्यक्ती आणि जन्मानी तो चार. ते सगळे मला ज्ञात आहे, पण तुला ते ज्ञात नाही. आणि तेच भगवंत पुन्हा काय म्हणतात? अजो विसन्नमय आत्मा भूतानामी ईश्वर. तुम्ही काय आहे? अजब
शेजार दावंडिया. अरे बाळा, तसं नाही. तुला ते तत्वच कळलं नाही, म्हणून तुला माझ्या बोलण्याचा काही अर्थ लागत नाही. अजोपि सन्वया भूतानामीश्वरोपि सन् प्रकृती स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. माझ्या आत्ममायेने मी जर आत्मा तर माझी माया, त्याने मी काय करतो येतो. मी अजन्मा परिसंभवे प्रकृती योगे. प्रकृतीची जर कास धरली तरच मी काय करतो, सगळ्यांच्या समोर दृष्टिगोचर होतो. माझं कर्तृत्व कळते. स्त्री आहे म्हणजे कोणाची आहे, कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी मालकीण आहे. मी तरी माझे अवयत्व न नासे. अव्यय म्हणजे काय? व्यय म्हणजे काय आणि व्यय. व्यय म्हणजे खर्च आणि आय म्हणजे जर एखाद्या माणसाला जर त्याच्या वडिलांनी दिलेलं पहिलं मुद्दल भांडवल एवढं आहे की त्याच्या येणाऱ्या व्याजावरच त्याचे सगळे व्यवसाय व्यापार चालतात. तर व्यापारात तोटा जरी झाला आणि फायदा जरी झाला तरी मुद्दल तर काही ढळतच नाही. तर त्याचं त्याला काय वाईट किंवा आनंद होईल तर झाला तर आनंद होईल, वाईट काय वाटेल का? माझे अवयत्व माझं मुद्दल तरी न नासे. परी येणे जाणे हे दिसते. मी कुठे आहे? जागच्या जागीच आहे. कोणी म्हणतात आला, कोणी म्हणतात गेला, पुरुष राहिला, तिला काय केलं, जन्माचं सार्थक केलं का, उद्धार झाला का? उद्धार झाला तरी तो तोच आहे, नाही झाला तरी तो तोच आहे. त्याच्यामध्ये काही न्यूनाधिक काही होणार नाही. उद्धार काही कोणाचं आपलं मूळ भांडवल जाणार. माझे अवयत्व न नासे. बरे येणे जाणे हे दिसते. कशामुळे दिसते? ते प्रतिबिंबे. त्याचं प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंबे कशा प्रतिबिंब आहे? मायावशे. ते प्रतिबिंबे मायावशे. म्हणजे कुठं पडते प्रतिबिंब? माझ्याच ठाई. माझ्याच ठाई माझं प्रतिबिंब पडते. आणि आता आपणच कुठे उभं? आरशाच्या समोर उभं. मग आरशात जरी आपण बाहेरच्या किती झाले आहोत? किती? अनेक आरसे लावले तर आपण आहोत किती? आता मोबाईलच्या माध्यमातून अनेक ठिकाणी दिसले. तुम्ही किती झाले आहेत? किती? पाहणाऱ्याचा भाव पाहिल्यानंतर कोणाच्या मनामध्ये भक्ती जागृत होईल, कोणाच्या मनात उपासना जागृत होईल, कोणाच्या मनात शक्ती जागृत होईल, कोणाच्या मनात ज्ञान जागृत होईल, कोणाच्या मनात स्वाध्याय, तप, प्रेरणा अनेक भाव निर्माण होतील. पण तो स्रोत आहे तो बदलेल का? हा तो स्रोत. त्याचं प्रतिबिंब. ते प्रतिबिंबे माझ्याच आणि कशामुळे? मायावशी. माझे स्वातंत्र्य न मोडे. परी कर्मबंधू ऐसा आवडे. स्वातंत्र्य माझं